फक्त तिची काळजी घ्यायची बस, बाकी काय नाही. मला जमेल की नाही मला माहिती नाही, मी प्रयत्न करीन. मी प्रयत्न करीन की तिची काळजी घ्या. मी हात जोडतो प्लीज. नाही नाही, तुम्ही हात नका जोडू. तुम्ही अजूनही एकमेकांचा नवरा बायको आहात आणि तुम्हाला अधिकार देणारी मी कोण आहे? नाही, अधिकार हक्क नाही सांगायचा मला कोणावरही. मला ना फक्त तिची काळजी घ्यायची आहे. जेव्हा जेव्हा मी मला स्वतःला आरशात बघीन तेव्हा मला फक्त लाज नाही वाटली पाहिजे स्वतःची. त्यातूनही तू नाही म्हणत असशील तर मी जातो कामावर. नाही थांबा, ऐका. हे बघा राजकुमार सर, हा तुम्हा दोघांमधला खाजगी मुद्दा आहे, पण तुम्हाला अमृता वहिनींची काळजी घ्यायची आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. आता तुमच्याकडे बघितलं ना की एक वेगळाच विश्वास वाटतो. नको ठेवूस माझ्यावर एवढ्या लवकर विश्वास. खरंच सांगतो, नको ठेवूस. लायकीचा नाहीये मी त्या. तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी जिंकीनही कदाचित, पण त्या आईचा आणि माझ्या बायकोचा जो मी विश्वासघात केलाय तो कसा मिळवू ग परत? मरण यातना देतो ना कसा काहीतरी वागलोय मी. ज्या बाईच्या पोटी जन्माला आलो त्या बाईला म्हटलं की तुझ्या पोटी जन्माला आलो, मी चूक केली. एक अवाक्षरी न काढता जी माझ्यावर प्रेम करत राहिली ना, तिचं प्रेम धोड करत राहिलो. कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे माफी मागू ग मी? या कातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले ना तेही कमी आहे. सतत माझ्यावर प्रेम करत राहिली आणि निस्वार्थीपणे प्रेम केलं ग तिने माझ्यावर. जितका आम्ही संसार केला ना तितका वेळ तिला फक्त खोचून बोललो, टोचून बोललो तिच्याशी. तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. तिला हे प्रत्येक वेळेस जाणून दिलं की तुझी माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही गरज नाहीये. एवढा नालायक होतो. आणि हे मला आज जाणवत नाही. मला याची उपरोक्ती आज झालेली नाहीये. तेव्हाही मला जाणवायचं की ही माझ्यावर प्रेम करते. पण जो पूर्वीचा राजकुमार होता ना तो सतत या गोष्टीसाठी तयार नव्हता की मी कोणावर तरी अवलंबून आहे. ही मात्र माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम करत राहिली. मी काहीच देऊ शकलो नाही. मला ना पटत नव्हतं पूर्वी ही राजकुमार मेंदळे कोणावर तरी अवलंबून राहतोय. आज मला पश्चाताप करायचा आहे तरी सुद्धा मला कळत नाही मी कसं करू. लग्न झाल्यावर आपण एकमेकांवर अवलंबून नाही तर एकमेकांचे असतो. आणि तुम्हाला तुमच्या चुकांचा पश्चाताप होतोय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. विठुराया सगळं बघतोय. तो आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. जर तुम्हाला अमृता वहिनींसोबत राहायचं असेल तर हा दुसऱ्या कोणाचा नाही तर फक्त अमृता वहिनींचा निर्णय आहे आणि त्याच ठरवतील आता. हे बघा, मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते, पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही सगळे चुकताय. त्या सापाला तुम्ही घरात का ठेवून घेताय? तो कधी डसेल त्याचा काही नेम नाहीये. मॉम, ऐका माझं. ऐश्वर्या, राजकुमार दादाबद्दल अशा भाषेत बोलायचं नाही. तुला काय माहितीये त्याच्याबद्दल? लहानपणापासून ओळखतो आम्ही त्याला. मानाय तो चुकला असेल, त्याचं वागणं चुकलं असेल, पण तो आता सुधारतोय आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. अमृता वहिनी शुद्धीवर आल्या आहेत. पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी राजकुमार सरांच्या बाबतीत मनात कोणतीही शंका ठेवू नका किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ते अमृता वहिनीची काळजी घेत आहेत. त्यांच्या डोळ्यात ना एक खरेपणा दिसतोय. त्यांना पश्चाताप सुद्धा होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्या माणसावर. नाही म्हणजे मॉम,
तो घरात आला, गेस्ट रूम मध्ये राहिला, तोपर्यंत ठीक होतं. पण आता तो अमृता वहिनीसोबत बेडरूम मध्ये राहणार आणि या गोष्टीला तुम्ही परमिशन दिली. तुम्ही मग तुम्हीच बोलता ना एथिक्स बद्दल, प्रेस्टीज बद्दल, मॉरल व्हॅल्यूज बद्दल, स्त्रियांच्या सन्मानाबद्दल. मग ज्या माणसाने तुमच्या सुनेला इतकं घाणेरडं वागवलं, तिला कधी स्त्री म्हणून सन्मान दिला नाही, अशा माणसाला तुम्ही लगेच माफ करून घरात घेताय. मला हे अजिबात पटत नाहीये. मग तिलोत्तमा मॅडम त्यांच्या तत्वांना धरून आहेत. त्यांचा राग अगदी काही क्षणांसाठी आहे. मला खात्री आहे तो सुद्धा निघून जाईल लवकरच. पण राजकुमार सर खरंच खूप बदलले आहेत. त्यांना नव्याने त्यांचा संसार चालू करायचा आहे. त्यांना वहिनींसोबत राहायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. डिस्गस्टिंग. माझा अजिबात विश्वास नाही आहे ह्या गोष्टीवर. ऐश्वर्या थांब ना, जरा शांत बस. आणि तसंही मॉमचं म्हणणं इम्पॉर्टंट आहे, तुझं नाही. अमृताने हे सगळं ऐकलंय? पण मॉम, आता तिचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीत? नाही तसं नाही, पण राजकुमारा तुम्ही सगळ्यांनी घरात घेतलंत ते माझ्या मनाच्या विरुद्ध. तरी सुद्धा मला हा निर्णय घ्यावाच लागला. पण आता अमृताने राजकुमार बरोबर संसार करायचा का नाही, त्याला एक्सेप्ट करायचं का नाही, हा निर्णय सर्वस्वी तिचाच आहे. पण ज्या पद्धतीने तो आत्तापर्यंत वागलाय, जो अपराध त्यांनी केलाय, अमृताबरोबर इतक्या वेळेला विश्वासघात केलाय, मला नाही वाटत ती त्याला स्वतःबरोबर राहू देईल. वहिनींनी होकार दिला. काय? या आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला होता आम्ही. या आधी सुद्धा राजकुमारला घरात परत घेतलं होतं. आणि आता जर का अमृता आणि राजकुमारनी संसार करायचा ठरवला, तर भविष्यात जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी तू घेणार आहेस. इनफॅक्ट तू घ्यावीस असं मला वाटतंय. ऐका ऐका सगळ्यांनी, मॉम डॅड, एक गुड न्यूज आहे. काय झालं? सोहम परत येतोय. त्याचा फोन आला होता आता. काय? अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. इकडे सोहम परत येतोय, अमृताची तब्येत सुधारतीये. म्हणजे एकंदर मेंदळ्यांच्या घरात आता आनंदी आनंद आहे. राजदा हा काय? राहून दे, आराम करून दे, त्रास होईल. अमृता वहिनी, हे घे औषध. राजदा हे घे, याच्यावरती लिहिलं आहे कुठली गोळी कधी घ्यायची, किती घ्यायची. हा घे, ऐक ना. तू मोठ्याने बोललास तरी चालेल, ती जागीच आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.